नमस्कार. हे जे ताजे ताजे कोकम तुम्ही बघताय त्याचं आपण सरबत कसं करायचं ते बघितलं आहे. जर कोणी अजून ती रेसिपी बघितली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते आहे, ती नक्की चेक करा. तर हे जे कोकम आहे ते असं आपण कट करून घ्यायचं आहे आणि आतला जो गर आहे तो सगळा बाजूला काढून घ्यायचा आहे. आता आपण मोठ्या गाळणीच्या सहाय्याने गर आणि बिया ह्याच्या वेगळ्या करणार आहोत. तुम्हाला माहिती का या गरापासून अजून काय काय वेगळे प्रकार केले जातात तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला ट्राय करायला आवडतील. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित दाबून आपण हे गर वेगळा करून घेणार आहोत. बरंच असं सोशल मीडियावर सर्च केलं पण सगळीकडे कोकम सरबत कसं करायचं हेच दाखवलं आहे, पण या आतल्या गरांचं काय करायचं हे जास्त उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मी ही रेसिपी ट्राय करते. हे बघा, एवढा रस आपल्या पातेल्यामध्ये जमा झालेला आहे. हे खूप आंबट असल्यामुळे मी इथं साखरेचं प्रमाण जास्त घेते. साखरेऐवजी गूळ वापरलं तरी खूप छान टेस्ट येईल. अगदी थोडीशीच मिरची आपण कुटून यामध्ये घालूयात, स्किप केली तरी चालेल, पण एक आंबट गोड आणि तिखट अशी छान चव येते. अगदी थोडंसं मीठ घालते मी या मिरचीवर आणि आपण आता हे कुटून घेऊयात. तर थोडीशी मिरची घालते मी यामध्ये कुटलेली. आपण मिरची कुटताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे चव बघूनच यामध्ये लागलं तर मीठ घालणार आहोत. अगदी किंचितच मीठ घालायचं आहे, खूप छान चव येते. आता हे मिक्स करून आपण सर्व करूयात. व्यवस्थित साखर विरघळू द्यायची यामध्ये. तुम्हाला हे कोकमचं पन्ह केलेलं कसं वाटलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आता आहे टेस्टिंग टाईम. आता हे सर्व करताना आपण गाळून घेऊयात, जेणेकरून आपण जी मिरची बारीक करून घातली आहे ती तोंडात येणार नाही. या आतल्या गराचं तुम्ही काय करता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.